शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावरही टीका केली। ज्यांना बुरे दिन असताना साथ दिली ते अच्छे दिन आल्यावर सोडून गेले, यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल उद्धव ठाकरेंनी बोरिवलीतील जाहीर सभेत बोलताना केला। मग कोणाला द्यायचं जे मी बोललो विश्वासार्हता। उद्या कोणी सांगेल मी तुम्हाला 5,000 कोटीचं पॅकेज देईन, 20,000 कोटीचं पॅकेज देईन, मी आणखीन असं करेन, मी तिकडनं तिकडे जाईन, तिकडनं अमुक काहीतरी करेन, हे सगळं बरोबर आहे, पण विश्वास ठेवू कसा? कारण गेली 25 वर्ष तुमच्या संकट काळामध्ये जी शिवसेना तुमच्या सोबत होती, म्हणजे बुरे दिन जब थे तो हम आपके साथी थे, अच्छे दिन आने लगे तो हमारी साथ छोड़ दिया आपने। चांगले दिवस दिसायला लागल्यानंतर ज्यांच्या मेहनतीमुळे तुम्हाला हे सगळं दिसतंय त्यांची मैत्री तुम्ही तोडून टाकली, तर तुमच्या शब्दावरती आम्ही विश्वास ठेवू कसा? त्याच्यावरती पहिले उत्तर द्या आणि मग पुढच्या युगात तुम्ही महाराष्ट्राला सांगा। विचारांचं सोनं ही जी काही आपली परंपरा आहे ती यावर्षी जरा थोडी आचारसंहितेमुळे या वर्षापुरती बाजूला ठेवली, परंतु पुढच्या वर्षीचा दसरा मेळावा हा फक्त आपला शिवसेनेचा म्हणून होणार नाही, तर शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातला सत्ताधारी पक्षाचा तो विजयादशमीचा मेळावा असतो। एकदा रणांगणात उतरल्यानंतर समोर जो कोणी उभा राहील तो आपला शत्रू, मग तो कोणी असेल, ओळख पाळख तिकडे काही नाही, रणांगणामध्ये नाही। म्हणजे मारायचं आणि सॉरी बोलायचं अशी पद्धत रणांगणात नसते, मारायचं तर ठोकायचं म्हणजे ठोकायचं, मग नंतर पुढचं पुढे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।